मटारचा सीझन असला की आपण भरपूर अशा मटारच्या रेसिपी बनवतो, पण आज आपण खूप झटपट आणि मस्त अशी साधी सोपी टेस्टी वाटाण्याची उसळ बनवणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते ही उसळ। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी अपर्णा, स्वागत आहे तुमचं बोलीज किचन मध्ये। आज आपण फ्रेश वाटाण्याची किंवा हिरव्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढई गरम केलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आणि जिरं मोहरी दोन्ही छान तडतडल्यावर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा आपल्याला मीडियम किंवा हाय फ्लेमवर छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि कांदा सोनेरी रंगाचा झाल्यावर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। तर मी इथे साधारण 8 ते 9 कढीपत्त्याची पानं यामध्ये घातलेली आहेत। आता कढीपत्ता घातल्यावर पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा लसूण पेस्ट घालूया। लसूण मी इथे खलबत्त्यामध्ये थोडासा ओबडधोबड वाटून घेतलाय। आता ही लसूण पेस्ट आपल्याला या कांद्याबरोबर एक 5-6 सेकंद परतून घ्यायची आहे, लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत। आणि हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। यानंतर आपण यामध्ये घालूया थोडीशी हळद, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट, तिखट कमी जास्त केलं तरी चालेल। त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा जिरं पावडर घातलेला आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आणि आता आपल्याला यामध्ये वाटाणे घालायचे। तर मी इथे 1.5 कप हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। वाटाण्याला थोडेसे मोड सुद्धा फुटलेत। आता वाटाणे घातल्यावर हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि यामध्ये मीठ घालायचं राहिलं तर आपण एकदा यामध्ये मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून लो फ्लेमवरती एक 5 ते 6 मिनिटं हे वाटाणे आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। तर आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता यावर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटं हे वाटाणे आपण शिजवून घेऊया। पण अधूनमधून आपल्याला याला अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचंय, जेणेकरून यातला जो मसाला आहे तो करपू नये। तर आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि इथे आपले मस्त असे हे वाटाणे छान मऊ झालेत, छान शिजले गेलेले आहेत। तर आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून साधारण 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे। तर इथे आपली मस्त अशी झटपट आणि टेस्टी अशी ही हिरव्या वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे। ही उसळ दिसायला जेवढी सुंदर दिसते त्यापेक्षा कित्येक पटीने चवीला अप्रतिम लागते। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही फ्रेश वाटाण्याची उसळ एकदा नक्की बनवून बघा। ही उसळ तुम्ही जेवताना खाऊ शकता किंवा मग नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता। तर आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलीज किचनला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्यू।